तर आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। तर आज चाललो होतो आपण श्री संत गजानन महाराज गिरडा संस्थान येथे। तर सकाळीच आपली कामापासून सुरुवात झाली। काल आपण जे कंस खाली टाकले होते आज तेच वरती फेकायची वेळ आली। कंस फेकू फेकू फार घाम निघला होता। इतके कंस खाली टाकले होते की विचार नव्हता केला की परत फेकायची पण वेळ येईल, पण जसं तसं करून पूर्ण कंस वरती फेकले। तेवढ्यातच पाटील आणि बाकी गँग आली। मस्तपैकी गप्पा रंगल्या यांच्या। तोपर्यंत मस्तपैकी एक रील वगैरे काढून घेतली, कारण आपण रील इंस्टाला सुद्धा टाकणार आहे। आपण चॅलेंज घेतले की 30 दिवस डेली रील्स आणि 30 दिवस डेली ब्लॉग टाकू। रील्स कंप्लीट झाली होती, मग आम्हाला जायचं होतं गिरडा संस्थानला। तर आम्ही दोघं मस्तपैकी गाडी घेऊन निघालो गिरड्यासाठी जाण्यासाठी। आणि तिथले तुम्ही व्ह्यू बघा, आणि तिथं काळी भीत नाव म्हणून एक, तर आपण तिथं सुद्धा जाऊ। त्याआधी मला खूप भूक लागली होती, म्हणून चला पाणीपुरी खाऊन घेऊ, कारण की पाणीपुरी खूप मस्त भेटते इथं। आणि मस्त पाणीपुरी खाऊन आम्ही निघालो होतो आता लोकेशनकडे जाताना मस्त आभाळाने ते आलेलं होतं, मस्त व्ह्यू होता। आणि हे गिरडा संस्थानचं मुख्य द्वार, म्हणजे इथून आपण आतमध्ये जाऊ शकतो की ते आपण काळी भीत बघून आल्यावर ती तिकडे जाऊ। तर आपण चाललो सध्या काळी भीतकडे। तर आपण आता आलेलो आहे काळ्या भिंतीवरती, आणि तर काळी भिंतीतून बघू शकता इतकी भारी व्ह्यू आहे ना इथं, तुम्हाला काय सांगू, एकदम मन निवांत होऊन जातं। इथं आल्यावर डायरेक्ट असं वाटतं आपण सह्याद्रीमध्ये आलोय, कारण की इथले व्ह्यू पण इतके भारी ना की तुम्ही विचार पण नाही करू शकत। तुम्ही फक्त बघा आणि एन्जॉय करा। इथं थोडा वेळ बसलो, काही फोटोज वगैरे काढले, आणि आता आपल्याला जायचं होतं महाराजांच्या मंदिराकडे। तर आपल्याला आता मंदिराकडे निघायचं होतं, तोपर्यंत तुम्ही व्ह्यू पण बघू शकता, मस्त आभाळ आलेलं होतं। मस्त नजाऱ्याचा फील घेऊन आता आम्ही चाललो होतो मंदिराकडे। तर मंदिराकडे निघायचे पहिले भाऊनी तर ड्रिप मारत होता मस्त। म्हटलं रिकाम उगाच नको कांड करू, नाहीतर रिकामच लेणे की देणे पड जाते। मग आम्ही आलो इथं मंदिराजवळ, आणि मंदिराजवळ इथं येताच त्यांनी सांगितलं की मोबाईल आतमध्ये अलाउड नाहीये। पण तरी पण आपण काय ऐकतो का कोणाचं, आपण काड्या बेड्या करून आतमध्ये आलो, आणि इथं मोठ्या मोठ्या पाटीत लिहिलेलं की मोबाईल अलाउड नाही, शांतता पाळा। पण आपल्या रक्तातच नाही का शांतता पाळणं आहे, पण मोबाईल वापरणं, मोबाईल तर कुठं वापरतो आपण। मग इथं आलो मस्तपैकी, तुम्ही इथला पण व्ह्यू बघू शकता, एकदम भारी आहे, एकदम मस्त बनलेलं आहे। ही गजानन महाराज संस्थानतर्फे झालेलं आहे सगळं काही, एकदम व्यवस्थित आहे। बाहेरच्या नजरांचा फील घेत आम्ही डायरेक्ट मंदिरामध्ये आलो। मंदिरामध्ये सेवेकरांनी पहिलेच सांगितलं की मोबाईल अलाउड नाहीये, तरी पण थोडा वेळ बसलो आणि कसा तरी एक व्हिडिओ काढला। आणि आता आपण चाललो होतो घराच्या दिशेने जाताना पण भारी व्ह्यू दिसत होते, एकदम मस्त नजारे होते, जास नव्हतं वाटत, मस्त निवांत वाटत होतं। तुम्ही पण कधी बुलढाण्यामध्ये आले तर या मंदिराकडे नक्कीच या, एकदम मस्त आहे। मग आपण घरी आलो, पॉवर बँक घेतला, कारण की पूर्ण चार्जिंग संपली होती, आणि गावात आलो तर हा भेटला। आणि याचं काय चालू होतं काय माहिती, मला फेमस कर म्हणे। म्हटलं बाबा मीच फेमस नाही, तुला कुठून फेमस करू, आम्ही ते काय फेमस व्हायच्या मागं नाही। पण आजचा ब्लॉग इथंच एंड करतो। आपला ब्लॉग आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करून टाका।